महायुतीतील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ नये असा जाहीर वाद टाळला जावा अशा सूचना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्यात। अमित शहांनी काल रात्री महायुतीच्या सगळ्या नेत्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावाही घेतलाय। तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचं चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी अशाही सूचना केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर अमित शहा 2 दिवस सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना नेमक्या काय सूचना केल्यात सविस्तर जाणून घेऊया। पहिलं म्हणजे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळा असं अमित शहांनी सगळ्या नेत्यांना सांगितलंय। शिवाय महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा असाही सल्ला त्यांनी दिला। यासोबतच महायुतीनं एकजूट असल्याचं चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी। यासोबतच लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीमध्ये टाळाव्यात अशाही सूचना अमित शहांनी दिल्या। शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी इतरही नेत्यांना काही महत्त्वाचे कानमंत्र दिल्याचं कळतंय। एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष सज्ज झालेले आहेत। निवडणुकीसाठी भाजपनं चांगलीच कंबर कसल्याचं चित्र दिसतंय। विधानसभेसाठी भाजपनं मिशन 125 ची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। अमित शहा हे 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी त्यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची ही बैठक घेतली आहे। 50 जागांवर भाजपला खात्रीशीर विजय मिळणार आणि 75 जागांची रणनीती आखण्याची आता जबाबदारी प्रमुख नेत्यांवर त्यांनी सोपवली आहे। एकीकडे अमित शहांनी या सूचना दिल्या, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा आज तातडीची बैठक बोलावली आहे। सर्व आमदारांची वर्षा या निवासस्थानी बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकी संदर्भात यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर गुलाबराव पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मुंबईला यायला सांगितलंय। तर काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटलांनी अर्थ खातं नालायक खातं असं म्हणत अजित पवारांवर थेट निशाणा साधला होता। गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाद सुरू आहे। शिंदे गटाकडून अजित पवारांवर टीका केली जाते आणि त्यामुळे या दृष्टीनं काही सूचना एकनाथ शिंदे करणार का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।